आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आपण वन शॉट मॅट्रिसेस जो 12th स्टँडर्डला आहे. याच्या आधी आपण लेक्चरमध्ये डिटर्मिनंट हा एक टॉपिक पाहिला, बरोबर आहे. आणि मॅट्रिसेस पण पाहिला, पण तो मॅट्रिसेस कोणाचा होता? 11वीचा होता. ओके, 11वीचा मॅट्रिसेस आणि 11वीचा डिटर्मिनंट हा बेस आहे आपल्या मॅट्रिसेसचा, हे लक्षात ठेवा. तो आल्याशिवाय तुम्हाला 12वीचा मॅट्रिसेस येणार नाही आणि दोनही कंबाईन एकत्र करणार नाहीये मी, कारण लेक्चर फार मोठं होतं. ओके, पण हे लेक्चर पाहण्याच्या आधी तुम्हाला लेक्चर पाहावं लागेल कोणतं? 11वीचा डिटर्मिनंट, 11वीचा मॅट्रिसेस, तरच तुम्हाला 12वीचा मॅट्रिसेस समजणार आहे. ओके, हे लक्षात ठेवा. सुरुवात करतो आपण मॅट्रिसेसला. ओके, 12वीच्या मॅट्रिसेसला. तर पहा, मॅट्रिसेस कशाला म्हणतो आपण? मॅट्रिसेस बेसिक डेफिनेशन माहिती तुम्हाला. दिलेले नंबर जेव्हा आपण रेक्टँग्युलर फॉर्मॅटमध्ये अरेंज करतो त्याला आपण काय म्हणतो? मॅट्रिसेस म्हणतो. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला ए, बी आणि सी असे काही मेंबर जर तुम्हाला दिले आणि ते तुम्हाला सांगितले अरेंज करायला, तर तुम्ही ए, बी आणि सी या पद्धतीने तुम्ही अरेंज करू शकता. त्याला तुम्ही काय देऊ शकता? एक कॅपिटल लेटरनी नाव देऊ शकता, म्हणजे मॅट्रिसेस ए आहे अशा पद्धतीने. ओके, त्याच पद्धतीने तुम्ही इथं त्याला या पद्धतीने हे अरेंज करू शकता, ए आणि बी आणि सी. ओके, इथं तुम्ही व्हर्टिकली हॉरिझॉन्टल अरेंज केले, इथं व्हर्टिकली अरेंज केले. ओके, तर त्याच पद्धतीने तुम्ही आता हे जे मॅट्रिक्स दिले या पद्धतीने तुम्ही असंही दाखवू शकता, ए इज इक्वल टू ए कॉमा बी, सॉरी कॉमा नाही, बी सी, कर्व ब्रॅकेट किंवा क्लोज ब्रॅकेटनी तुम्ही, रेक्टँग्युलर ब्रॅकेटनी तुम्ही त्याला दाखवू शकता. तर या पद्धतीने जी अरेंजमेंट केली जाते त्या अरेंजमेंटला आपण काय म्हणतो? मॅट्रिसेस म्हणतो. मग 12वीला मॅट्रिसेसचे सगळे काय, सॉरी 11वीला मॅट्रिसेसचे सगळे टाईप दिलेत, त्याची इक्वॅलिटी, त्याची ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, ऑल टोटल सगळं त्याच्या प्रॉपर्टी मॅट्रिसेसच्या दिलेल्या आहेत. मग आता आपल्याला इथं एकच पॉईंट आपल्याला त्यातून उचलायचा आहे, तो म्हणजे काय? इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन ही एक मॅट्रिक्सची प्रॉपर्टी. मॅट्रिक्सची प्रॉपर्टी काय सांगते? जेव्हा तुम्हाला एखादं मॅट्रिक्स दिलं जातं, म्हणजे फॉर एक्झाम्पल ए हे एक मॅट्रिक्स आहे आणि इथं तुम्हाला सांगितलं 1, 2, 3 आणि 4 हे एक मॅट्रिक्स तुम्हाला दिलेले आहे. जेव्हा तुम्ही काय करता, रोची कॉलम करता, कॉलमची रो करता, तेव्हा ते मॅट्रिक्स आणि आधीचं मॅट्रिक्स हे इक्विव्हॅलंट असतं एकमेकाला. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता इथं तुम्ही काय केलं? चेंज केलं. कोणामध्ये चेंज केला? R1 मध्ये आणि R2 मध्ये काय केलं? इंटरचेंज केलं. R1 R2. ओके, ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी आता जे नवीन मॅट्रिक्स मिळालं, पहिला रो कुठे गेला? 3 आणि 4 वरती गेला आणि 1 आणि 2 कुठे आला? खाली आला. ह्याला म्हणायचं आता हे जे इक्वल आहे, हे इक्वल असतं का? नाही, हे काय असतं? इक्विव्हॅलंट असतं. हे नीटला समजून घ्या. म्हणजे याचा अर्थ आता तुम्हाला जे मॅट्रिक्स, म्हणजे आता आपण हा जो पॉईंट पाहिला मॅट्रिक्स वाला, तर इथं कोण असतो? ए हे मॅट्रिक्सचं नाव झालं, इज इक्वल टू इथं इलेमेंट असतो, ह्या इलेमेंटमध्ये कोण असतो? आय, आणि इथं कोण असतो? जे. आय म्हणजे कोण असतो? रो, आणि जे म्हणजे काय असतो? कॉलम, म्हणजे त्याची काय झाली? पर्टिक्युलर पोझिशन. आणि इंटू बाहेर जर पाहिलं तर एम इंटू एन, म्हणजे एम म्हणजे कोण असतो? टोटल रो किती आहेत, आणि एन म्हणजे काय? टोटल कॉलम किती आहेत. ओके, म्हणजे आता एक्झाम्पल जर पाहिजे झालं, याच मध्ये जर पाहिलं आपण, इथं याची पोझिशन, म्हणजे आता याला जर पोझिशन नुसार लिहायचं असेल तर आपण काय लिहिणार आहे? ए हे मॅट्रिक्स आहे पा, ह्या एलिमेंटला आपण लिहितोय पहिला रो पहिला कॉलम, पहिला रो दुसरा कॉलम, पहिला रो तिसरा कॉलम, इज इक्वल टू रो किती आहेत? 1 इंटू कॉलम किती आहेत? 3. पहा, ह्या मॅट्रिक्सला या फॉर्मॅटमध्ये आता आपण अरेंज केलं. आलं लक्षात? कोणतं आहे? हे मॅट्रिक्स, याला आपण अरेंज केले. पहा, पहिला एलिमेंट कोण आहे? आता पहिला रो पहिल्या एलिमेंटचा ए, दुसरा पहिला रो दुसरा कॉलम बी, आणि पहिला रो तिसरा कॉलम सी, म्हणजे याची व्हॅल्यू. ओके, आणि इथं जर पाहिलं तर त्याची रो आणि कॉलम किती आहेत? रो किती आहेत? 1 आणि कॉलम किती आहेत? 3. 1 इंटू ही त्याची अरेंजमेंट झाली. या पद्धतीने तुम्ही मॅट्रिक्स काय करू शकता? लिहू शकता. आता जर तुम्ही इथं पाहिलं, म्हणजे आता ह्या प्रॉपर्टी रिलेटेड असं का सांगतो मी तुम्हाला, तर हे कळलं पाहिजे, रो आणि काय? कॉलम. ओके, म्हणजे तुम्ही रो मध्ये काय केलं? इंटरचेंज केलं, तसं तुम्ही कॉलम मध्ये सुद्धा काय करू शकता? इंटरचेंज करू शकता. तर आधीचं मॅट्रिक्स आणि नंतरचं मॅट्रिक्स हे एकमेकाला काय असतं? इक्विव्हॅलंट असतं. दुसरी महत्वाची गोष्ट, आता हे करत असताना तुम्ही काय करू शकता? का एखाद्या रोला एखाद्या नंबरनी मल्टिप्लाय करून खाली ऍडिशनला किंवा सबट्रॅक्शनला तुम्ही आणू शकता. तेव्हा सुद्धा आधीचं मॅट्रिक्स आणि नंतरचं मॅट्रिक्स काय होतं? इक्विव्हॅलंट असतं. म्हणजे समजा तुम्ही असं ठरवलं का मला सेकंड रो मध्ये चेंज करायचंय. काय चेंज करायचंय? तर मला सेकंड रो मध्ये ऍड करायचंय कोण? फर्स्ट रो. पण फर्स्ट रो असा ऍड नाही करायचं, त्याला मला 2 ने मल्टिप्लाय करून ऍड करायचं. म्हणजे आता तुम्ही चेंज कोणामध्ये केला? फक्त सेकंड रो मध्ये. म्हणजे फर्स्ट रो मध्ये तुम्ही चेंज केलेली नाहीये. फर्स्ट रो काय आहे? 1 आणि 2 तसाच आहे. 1 आणि 2 तसाच आहे. आता मला सेकंड रो मध्ये चेंज करायचं आहे. सेकंड रो माझा कोण आहे? 3 आणि 4. म्हणजे ह्या रोला मी कशाने मल्टिप्लाय करणार आहे? 2 ने. 2 ने मल्टिप्लाय करून मी याला ऍड करणार आहे. म्हणजे आता इथं कोण आला? 5. ओके, याला 2 ने केलं 4, 4 खाली ऍड केला. ओके, इथे किती झाले? 8. ओके, आणि हा जो नवीन मॅट्रिक्स आला, हा आधीच्या मॅट्रिक्सला काय असतो? इक्विव्हॅलंट असतो. म्हणजे हे जे चेंज केले तरी मॅट्रिक्स मध्ये चेंज होत नाही. इक्विव्हॅलंट म्हणजे काय? जेव्हा ह्या मॅट्रिक्सला आपण डिटर्मिनंट मध्ये कन्वर्ट करतो आणि त्याची व्हॅल्यू काढतो, तेव्हा ती व्हॅल्यू आणि आधीची व्हॅल्यू ही काय असते? इक्वल असते. आलं लक्षात? ठीक आहे, तर याला आपण काय म्हणतो? इक्विव्हॅलंट. आणि त्याच पद्धतीने तुम्ही याचं काय केलं? ट्रान्सपोज जरी केलं
म्हणजे रोचे काय केले सगळे कॉलम मध्ये कन्वर्ट केलं, तरी आधीचं मॅट्रिक्स आणि नंतरचं मॅट्रिक्स हे एकमेकाला काय असतं इक्विव्हॅलंट असतं. म्हणजे आपण 3 गोष्टी इथं पाहिलं. तुम्ही काय करा इंटरचेंज करा, रो आणि कॉलमला काय करा इंटरचेंज करा, उत्तर तेच राहणार. सॉरी, नंतरचं मॅट्रिक्स इक्विव्हॅलंट असणार. त्यानंतर एखाद्या रोला किंवा कॉलमला मल्टिप्लाय करून दुसरं ऍड करा. आता हे जे रोला सांगतो हे सर्व कोणाला लागू होतं, कॉलमला पण लागू होतं. ओके ठीक आहे. मग फक्त कॉलम आणि रो मिक्स नाही करायचे हे लक्षात ठेवा. म्हणजे रो मध्ये कॉलम नाही आणायचा, रो घेतलं तर सर्व रोज पाहिजे आणि कॉलम घेतले तर सर्व कॉलमच पाहिजे. ओके, इंटरचेंज नाही करायचं, एक कॉलम एक रो असं नाही करायचं. ठीक आहे. आणि जर तुम्ही काय केलं त्याला ट्रान्सपोज केलं, ट्रान्सपोज करणं म्हणजे काय, एखाद्या मॅट्रिक्सला ट्रान्सपोज करणं. आता ह्या मॅट्रिक्सचा जर मला ट्रान्सपोज लिहायचा आहे तर ट्रान्सपोज म्हणजे मी काय लिहिणार आहे, हा जो रो आहे याला मी कॉलम मध्ये टाकणार 1 2, हा रो आहे याला मी काय लिहिणार 3 आणि 4, रोचे ट्रान्सपोज. पण हा सुद्धा काय झाला आधीच्या याला काय झाला तो इक्विव्हॅलंट आला. तर या पद्धतीने काय म्हणतो आपण त्याला एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. आले लक्षात? ठीक आहे डन. आता इथं तुम्हाला एक दिलंय एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन, तुम्हाला इथं करायला सांगितलं, एक मॅट्रिक्स दिलाय आणि हा पॅटर्न तुम्हाला काय करायचा आहे त्याचा फॉलो करायचा आहे. ओके, म्हणजे आता इथं काय लिहिणार आहे तुम्ही, हे मॅट्रिक्स लिहून घेतलं. काय मॅट्रिक्स 1 0 2 2 3 4. या मॅट्रिक्स मध्ये आपल्याला चेंज काय करायचं आहे, कोणत्या कॉलम मध्ये चेंज करायचं आहे, फर्स्ट कॉलम मध्ये चेंज करायचं. ओके, फर्स्ट कॉलम मध्ये काय चेंज करायचं आहे तर मला फर्स्ट कॉलम मध्ये ऍड करायचंय. कोणाला ऍड करायचंय मला, कॉलम 3 ला. पण कॉलम 3 ला नुसतं ऍड नाही करायचं, काय करायचंय त्याला 2 ने मल्टिप्लाय करायचंय. त्यामुळं आता इथे मी नवीन ए लिहितोय पण तो काय होणार आहे इक्विव्हॅलंट होणार आहे, इज इक्वल टू पहिल्या कॉलम मध्ये काही चेंज आहे का नाही, दुसऱ्या कॉलम मध्ये सॉरी दुसऱ्या आणि तिसऱ्या कॉलम मध्ये काही चेंज आहे का नाही, म्हणजे ते तसेच लिहायचे. ओके, म्हणजे काय लिहिलं मी इथं 0 कॉमा सॉरी 0 3 आणि 2 4 हे कॉलम मी तसेच लिहिले, मी कॉलम 1 नाही लिहिलं का, कारण त्याच्यात मला काय करायचं आहे चेंज करायचं आहे, त्याच्यात मला ऍड करायचं आहे. कोण ऍड करायचं आहे, कॉलम 3. पण कॉलम 3 ऍड करत असताना मला तो काय करायचा आहे त्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे याला मी 2 ने मल्टिप्लाय करून मग ऍड करणार, म्हणजे 2 टू जा 4, 4 प्लस 1 5. इथं नवीन एलिमेंट मिळाला मला. याला 2 ने मल्टिप्लाय केलं 8, 8 टू जा 4 सॉरी 4 टू जा 8, 4 2 8. ओके, 8 आपण इकडे ऍड केले, किती झाले 10. तर या पद्धतीने तुम्हाला एक नवीन कॉलम मिळाला, याला काय म्हणायचं एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. हा मॅट्रिक्स आणि हा मॅट्रिक्स एकमेकाला काय इक्विव्हॅलंट आहे. आलं लक्षात? ठीक आहे. त्यानंतर जर पाहिलं तर इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स. इनव्हर्स म्हणजे काय, आता जर जनरली आपल्याला पाहिजे झालं तर 3/4 मला तुम्ही याचं सांगितलं काय इनव्हर्स शोधा. इनव्हर्स काय झाला याचा 4/3. आलं लक्षात? म्हणजे 3 ला 3 कट झाला, 4 ला 4 झाला, उत्तर किती आलं 1. म्हणजे आपल्याला हे आपलं नंबर मध्ये पाहिलं. ओके, म्हणजे समजा तुम्हाला a अपॉन b दिला तर त्याचा इनव्हर्स विचारलं तर तुम्ही काय करता. ओके, म्हणजे b अपॉन काय होणार आहे a आणि त्या नंबरला त्याच्या इनव्हर्सनी मल्टिप्लाय केलं तर उत्तर काय येतं 1. म्हणजे आपल्या रिअल नंबर मध्ये आपण जे नंबर वापरतो त्या रिअल नंबर मध्ये एखादा नंबर असेल त्याचा इनव्हर्स असेल, म्हणजे साधारण सिंपल एक्झाम्पल घेतलं 5, याचा इनव्हर्स जर तुम्ही मला विचारलं तर 5 चा इनव्हर्स काय येणार आहे 1/5. का, कारण याच्या बेसला कोणीच नव्हतं, म्हणजे कोण होतं 1 होता. मग त्याचा उलटा करायचा. इनव्हर्स म्हणजे आपण रिअल नंबर मध्ये काय करतो त्याला उलट करतो. ओके, आणि जर त्या नंबरला त्याच्याच इनव्हर्सने काय केलं आपण मल्टिप्लाय केलं तर उत्तर काय मिळतं 1 मिळतं. याचाच अर्थ मॅट्रिक्स मध्ये सुद्धा तसंच होतं. एखादं मॅट्रिक्स असेल त्याला जर आपण त्याच्या इनव्हर्सनी काय केलं मल्टिप्लाय केलं तर आपल्याला उत्तर मिळतं 1. पण मॅट्रिक्स मध्ये 1 सरळ सरळ लिहित नाही. मग 1 मॅट्रिक्सचा कोण आहे, तर आता इथे जर पाहिलं तर ए ही जे मॅट्रिक्स आहे याचा इनव्हर्स जर पाहिला तर तो या पद्धतीने असेल. जर ए या मॅट्रिक्सला त्याच्या इनव्हर्सने मल्टिप्लाय केलं तर उत्तर काय मिळतं मला 1. 1 म्हणजे काय युनिट मॅट्रिक्स. म्हणजे आता आपण इथं जे सॉल्व्ह करणार आहे मॅट्रिक्स ते 2/2 च्या ऑर्डर मध्ये असणार आहे. अदरवाईज ते 3/3 च्या ऑर्डर मध्ये असणार. म्हणजे जेवढे रो आहेत तेवढेच कॉलम आहेत, जेवढे रो आहेत तेवढेच कॉलम आहेत. आलं लक्षात? याला म्हणायचं 2/2 ची ऑर्डर, याला म्हणायचं 3/3 ची ऑर्डर. मग जेव्हा ए ह्या मॅट्रिक्सला त्याच्या इनव्हर्सने आपण मल्टिप्लाय करतो तेव्हा तुम्हाला उत्तर काय मिळतं आय म्हणजेच काय युनिट मॅट्रिक्स. जर 2/2 चं युनिट मॅट्रिक्स असेल तर 1 0 0 1. ओके, आणि 3/3 असेल तर 1 0 0 0 1 0 0 0 1. म्हणजे जर तुम्ही इथं पाहिलं तर फक्त डायगोनल मध्येच इलिमेंट असणं. बरोबर आहे. 11वीला हे सर्व इन डेप्थ मध्ये आपण पाहिलेलं आहे. तुम्ही वन शॉट पाहिलं तरी तुमच्या लक्षात येईल. म्हणजे फक्त डायगोनल मध्ये 1 1 असणं, डायगोनल मध्ये 1 1 असणं यालाच काय म्हणतो आपण युनिट मॅट्रिक्स, जो की 1 चं काम करतो. म्हणजे जेव्हा इथे मल्टिप्लिकेशन होतं तेव्हा 1 सिंपल मध्ये येतो, पण इथे मल्टिप्लिकेशन होतं तेव्हा काय होतं या पद्धतीने 1 मिळतो. हा त्यांचा 1 आहे, हा मॅट्रिक्सचा 1 आहे.
आलं लक्षात? ठीक आहे. मग इनव्हर्स फाइंड आउट करायचं आहे कोणत्याही मॅट्रिक्सला, का नक्की ह्या मॅट्रिक्सला कोणत्या मॅट्रिक्सनी मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला हे उत्तर मिळणार आहे, दॅट्स कॉल्ड इनव्हर्स. मग हे जे इनव्हर्स आहेत, कोणत्याही मॅट्रिक्सचा इनव्हर्स काढायचा असेल तर दोन पद्धती आपण यूज करतो. त्यातली एक आहे एलिमेंटरी आणि दुसरी आहे ॲडजॉइंट. या दोन मेथडनी तुम्ही काय करू शकता, इनव्हर्स फाइंड आउट करू शकता. मग आता मला जर त्यांनी सांगितलं का इनव्हर्स फाइंड आउट करा कोणत्या मेथडने, एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे आता मला कोण दिलाय, आता मला दिला ए. ए ह्या मॅट्रिक्सला मला कोणत्या मॅट्रिक्सनी मल्टिप्लाय केल्यानंतर, म्हणजे त्याच्या इनव्हर्सनी मल्टिप्लाय केल्यानंतर मला कोण मिळणार आहे, मला मिळणार आहे आय. म्हणजे कोण मिळणार आहे, युनिट मिळणार आहे. मी पूर्ण बोर्डावानी कसं लिहायचंय ते लिहित नाहीये, मी तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करून देतो. ओके, त्यासाठी तुमच्याकडे बुक आहे, सॉल्व एक्झाम्पल पाहिलं तरी सिस्टीम तुमच्या लक्षात येईल. इथं कन्सेप्ट क्लिअर करून घ्या, ज्याचा वापर तुम्हाला सीईटीला पण होईल आणि बोर्डात पण असं लिहिलं तरी चालणार आहे, असं काही नाहीये. पण कट टू कट मी जसं लिहितोय तसं बोर्डात लिहायचं नाही. आलं लक्षात? ठीक आहे. आता इथं मी कन्सेप्च्युअल पार्ट क्लिअर करत असल्यामुळे आणि वन शॉट असल्यामुळे आपल्याला फार इन डेप्थ मध्ये ते इन घेऊन इक्वेशन असं काही लिहायचं नाहीये. ठीक आहे, दॅट्स इट. ओके, आता पहा, हा ए मॅट्रिक्स आहे, हा त्याचा काय इनव्हर्स आहे. ए ला त्याच्या इनव्हर्सनी मल्टिप्लाय केलं कोण मिळतो मला, आय मिळतो. आय म्हणजे युनिट मॅट्रिक्स मिळतो. आता या तिघांपैकी माझ्याकडे आहे कोणाकोणाच्या व्हॅल्यू, दोघांच्या. मला ए इनव्हर्स माहित नाहीये कोण आहे, पण मला ए माहितीये कोण आहे. कोण आहे माझा ए, 1 2 3 आणि 4, बरोबर आहे. ठीक आहे, इज इक्वल टू मला आय पण माहिती आहे 1 0 0 1, बरोबर आहे. मग आता मला याच्यात कोण माहित नाही, ए इनव्हर्स माहित. मग ए इनव्हर्स मला जर माहित नसेल तर आता मला ए इनव्हर्स फाइंड आउट करायचं. मग ए इनव्हर्स काढणार कसा मी, बेसिक. समजा असं झालंच, या ए इनव्हर्स, आता हा जो ए आहे याला मी युनिट मध्ये कन्वर्ट केलं तर, जर याला मी युनिट मध्ये कन्वर्ट केलं, आता मॅट्रिक्सची थीम काय सांगते, कोणत्याही मॅट्रिक्सला म्हणजे पार तो इनव्हर्स असला तरी जर त्याला मी कोणत्या कशाने मल्टिप्लाय केलं, आयने, आय म्हणजे काय, युनिट मॅट्रिक्स, तरी मला उत्तर काय मिळणार आहे, ए चा इनव्हर्सच मिळणार आहे. म्हणजे ए ला जरी मी आय ने मल्टिप्लाय केलं तरी मला कोण मिळणार आहे, ए. कारण आय हे कामच कोणाचं करतोय, वनचं. वन म्हणजे काय, आय तेच उत्तर मिळणार आहे. म्हणजे आता मला ए जर इनव्हर्स काढायचा आहे तर मला याला मी काय करू शकतो, आय मध्ये कन्वर्ट करू शकतो. आय म्हणजे काय, युनिट मॅट्रिक्स, म्हणजे वन मध्ये कन्वर्ट करू शकतो. मग जर मी याला वन मध्ये कन्वर्ट केलं तर इथं कोण राहणार, फक्त ए इनव्हर्स. ए इनव्हर्स मला उत्तर मिळून जाईल. म्हणजे आता माझं फर्स्ट टार्गेट काय, याला कशाने कन्वर्ट करायचं, आय मध्ये म्हणजे युनिट मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करायचं. याला मी युनिट मध्ये कन्वर्ट करत असताना इकडे जे मी चेंजेस करेल ते चेंजेस मला तिकडे पण करावे लागणार, सेम त्याच वेळी. का, कारण मध्ये कोणता सिम्बॉल आहे, इक्वलचा सिम्बॉल आहे. ओके, आता माझं पहिलं टार्गेट जर असेल याला आय मध्ये कन्वर्ट करायचं, पहिली गोष्ट काय करणार मी, हा वन आहे का, आहे, बरोबर. आता माझं दुसरं टार्गेट काय, याला काय करणं, झिरो करणं. आता याचा फॉर्मॅट पण नीट लक्षात ठेवा, मला याला 1 0 0 1 मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर मी पहिल्यांदा फर्स्ट कॉलम पासून सुरुवात करतो, नंतर दुसऱ्या कॉलम कडे जातो, तिसऱ्या कॉलम कडे जातो. तुम्ही इंटरचेंज केलं तरी चालू शकतं, नो इश्यू. पण जनरली ही थीम आहे, काही याला 1 करा, नंतर याला 0 करा, नंतर याला 1 करा, नंतर त्याला 0 करा. म्हणजे आधी त्या कॉलम मध्ये जा, त्यात कॉलम मध्ये पहिल्याला एकाला 1 करा, नंतर दुसऱ्या कॉलम मध्ये जा, बाकीचे सगळे 0 करून घ्या, मग दुसऱ्या कॉलम कडे जा, त्यात जो 1 आहे पहिल्यांदा त्याला 1 करून घ्या, मग बाकीच्यांना 0 करा. आलं लक्षात? ठीक आहे, आलो आपण इथं. आता पहिला 1 आहे, नशीब चांगलं तुमचं, पहिला 1 मिळाला, त्यामुळे त्याला 1 करायची गरज नाही. आता आपल्याला ह्या 3 ला काय करायचं, त्याच कॉलम मध्ये कोण राहिला 3, त्याला काय करायचं, 0 करायचं. त्याला 0 पॉसिबल कधी आहे, बरं 0 करताना डायरेक्ट 0 नाही लिहायचं, त्या रो आणि कॉलमचा काय करायचा, वापर करायचा. ओके, आता इथं आपण रोचा वापर करून सोडवणार. याला मला जर 0 करायचा आहे तर 3 मधून 3 गेल्याशिवाय तो 0 होणार नाही. मग जर मला याच्यातून 3 मायनस करायचे, तो वरती तर 1 आहे, म्हणजे ह्या 1 मायनस केला तर मला 2 उत्तर मिळेल. पण ह्या 1 ला जर मी 3 ने मल्टिप्लाय केलं मग खाली मायनसला आणला तर 0. म्हणजे आता मला कोणत्या कॉलम मध्ये चेंज करायचं आहे, सेकंड रो मध्ये, कॉलम मध्ये नाही तर सेकंड रो मध्ये. आता सेकंड रो मध्ये मला काय चेंज करायचं आहे, सेकंड रो मध्ये काय चेंज करायचंय, तर मला सेकंड रो मधून मायनस करायचा आहे कोणता, फर्स्ट रो. पण नुसतं नाही, त्याला 3 ने मल्टिप्लाय करून मायनस करायचं. त्यामुळे आता इथं काय झालं, ए इनव्हर्स इन ब्रॅकेट 1, पहिल्या रो मध्ये काय चेंज आहे का, काहीच नाही. दुसऱ्या रो मध्ये चेंज आहे. आता याला 3 ने मल्टिप्लाय केलं, खाली मायनस ला आणलं, त्यामुळे हा काय झाला, 0. हा कोण मिळाला मला, 0 मिळाला. आणि याला 3 ने केलं, 3 2 6, 6 खाली मायनसला आणल्यामुळे इथे कोण आला, -2 आला. इथे कोण आला, -2. काय डन इथपर्यंत. सेम पॅटर्ननी तुम्हाला पलीकडे चेंज करावं लागणार आहे. पहिल्या रो मध्ये काही चेंज आहे का, 1 0 काहीच नाही. आता चेंज इथं आहे, काय चेंज आहे,
याला 3 ने मल्टिप्लाय करायचंय आणि खाली मायनसला आणायचंय. याला 3 ने केलं 3 1 3 3 खाली मायनसला आणल्यामुळे इथे कोण झाला -3. आता इथे याला 3 ने मल्टिप्लाय केलं 0 0 खाली आणलं तरी उत्तर काय येणार आहे 1. आलं पहिली पार्ट केलं. हा 1 झाला, हा 0 झाला. आता याला काय करा 1. आता याला 1 कसं करणार आहे मी? काय पॉसिबिलिटी माझ्याकडे? याला जर मला 1 करायचं असेल, दुसऱ्या कॉलम मध्ये गेलो. पहिल्या कॉलमचा विषय मिटलेला आहे. आता दुसऱ्या कॉलमकडे. आता दुसऱ्या कॉलमकडे जाताना याला जर मला 1 करायचं असेल तर -2 आहे. बरोबर आहे. आता एकतर त्याला +3 आणा. +3 कसं आणू शकतो आपण? आता इथं काय केलं आपण? रोचा वापर केला. आता याला +3 आणण्यासाठी वरतून काय करावं ते? याला इकडून 2 ला काही केलं तरी 3 नाही ते. मग एक आयडिया आहे आपल्याकडे. काय? याला जाग्यावर -2 ने काय करू? डिवाइड करू. -2 ने डिवाइड करणं म्हणजे -1/2 ने मल्टिप्लाय करणं. आता प्रॉब्लेम असा आहे, जर याला केलं तर याला पण करावं लागणार. जर याला केलं तर काय फरक पडेल का? काहीच नाही. म्हणजे माझं उत्तर बरोबर. म्हणजे आता मला परत चेंज करायचंय. कोणामध्ये चेंज करायचं आहे आता मला? सेकंड रो मध्ये. काय चेंज करायचं आहे सेकंड रो मध्ये? सेकंड रो ला मला -1/2 ने काय करायचंय? मल्टिप्लाय करायचंय. त्यामुळे काय झालं? त्यामुळे असं झालं का ए इनवर्स आहे तोच राहिला. ए इनवर्स आहे तोच राहिला. इथे काय झालं? पहिल्या रो मध्ये काही चेंज आहे का अजून? नाही. म्हणजे पहिल्या रो मध्ये कोण आहे? 1 आणि 2. बरोबर आहे. आता सेकंड रोला मी मल्टिप्लाय करतो. याला मल्टिप्लाय केलं उत्तर 0 येणार आहे. कारण 0 ला कशाने मल्टिप्लाय करा? उत्तर 0 येणार आहे. आणि -1/2 ने जर याला मल्टिप्लाय केलं तर मायनसला मायनस गेला, 2 ला 2 गेला, म्हणजे इथं कोण राहिला? 1 इज इक्वल टू चेंज तर तिकडे पण होणार आता. ओके. पहिली गोष्ट, पहिल्या रो मध्ये काही चेंज आहे का? नाही. पहिला रो कोण आहे? 1 आणि 0 हा पहिला रो आहे. पण दुसऱ्या रो मध्ये चेंज आहे. आता जर याला मी मायनसनी मल्टिप्लाय करत असेल, -1/2 ने जर याला मल्टिप्लाय केलं तर मायनस मायनस काय होणार आहे? प्लस. पण हा काय होणार आहे? 3/2 होणार. आणि जेव्हा मी याला मल्टिप्लाय करणार आहे तेव्हा -1/2 हा काय राहणार? -1/2च राहणार. ओके. हा झाला -1/2. मॅट्रिक्स कंप्लीट. डन इथपर्यंत ठीक आहे. आता पहिली गोष्ट, हा झाला 1, हा झाला 0, हा झाला 1. आता याचं काम काय? याला काय करायचं आपल्याला? 0 करायचं. याला मला 0 करत असताना सिंपल लॉजिक आहे. याला 0 करायचंय म्हणजे 2 तून 2 काय झाला पाहिजे? मायनस झाला पाहिजे. जर 2 तून 2 मायनस झाला पाहिजे, खाली 1 आहे. याला आपण वरती 2 करून आणू शकतो मायनसला. याला 2 ने मल्टिप्लाय करा, वरती आणा. पण हे करत असताना मागचं जिवंत नाही झाला पाहिजे कोणता. मग याला 2 ने मल्टिप्लाय करून मायनसला आणलं चालते, हा 0 होईल. पण याला पण 2 ने करावं लागेल. पण 2 ने याला मल्टिप्लाय केलं तर उत्तर 0 आहे. आणि 0 वरती आणला तरी काही फरक पडत नाही. म्हणजे माझे प्रोसेस बरोबर आहे. म्हणजे आता मी कोणात चेंज करणार आहे? R1 मध्ये चेंज करणार आहे. काय मी करणार आहे R1 चेंज मध्ये? तर R1 मध्ये मी चेंज काय करणार आहे? मायनसला आणणार आहे. कोण? R2. पण नुसता मायनसला नाही आणणार, त्याला 2 ने मल्टिप्लाय करून आणणार. म्हणजे आता जो मला चेंज करायचा आहे तो कोणात चेंज होणार आहे? ए इनवर्स. सेकंड रो मध्ये चेंज नाहीये. सेकंड रो कोण आहे? 0 1. तो लिहून घेतलं मी. बरोबर आहे. आता याला 2 ने मल्टिप्लाय करा, वरती आणा. हा काय राहणार आहे? 1च राहणार आहे. याला 2 ने मल्टिप्लाय करा, मायनसला आणा, 0 झाला. आलं लक्षात? आणि इक्वल. आता सेम पॅटर्न तुम्हाला इथं करायचा आहे. 3/2 हा तसाच राहणार आहे. आणि इथं -1/2 हा पण तसाच राहणार आहे. आता याला कितीने मल्टिप्लाय करा? 2 ने. 2 ने मल्टिप्लाय करून वरती आणा, म्हणजे हा काय होणार आहे? 3. पण कोणता वाला 3? मायनस वाला 3. का? कारण मायनसला आणतोय ना आपण त्याला. म्हणजे याला कितीने मल्टिप्लाय केलं? थोडक्यात -2 ने केलं असं समजू आपण. 2 ला 2 गेला, -3 राहिला, त्याला वरती आणलं प्लसला. बरोबर. किंवा 2 ने मल्टिप्लाय केलं तो आला 3, कारण 2 ला 2 गेला. बरोबर ना? 3/2 ला कशाने मल्टिप्लाय केलं? 2 ला 2 गेला, राहिला कोण? 3. 3 ला वरती मायनसला आणल्यामुळे -3. आता इथं पण इथं काय झालं? -1/2 ला 2 ने मल्टिप्लाय केल्यामुळे 2 ला 2 गेला, -1 राहिला. -1 ला वरती मायनसला आणलं, त्यामुळे हा काय झाला? +1. आलं का लक्षात? मी इथं कोणाला? -3 +1 झालं. आता इथं जर पाहिलं तर तुम्हाला काय कंडिशन दिसते? ए इनवर्स सोबत इथं कोण आलाय? युनिट मॅट्रिक्स. म्हणजे कोण आला? आय. म्हणजे जर मी ह्या ए इनवर्सला आय ने मल्टिप्लाय करत असेल तर मला उत्तर आहे तेच मिळणार आहे. कोण इथं? -3 1 3/2 -1/2 झालं माझा. आय ने मल्टिप्लाय केलं तरी मला कोण मिळणार आहे? एचा इनवर्स. म्हणजे ए इनवर्स, त्याच्या पुढची स्टेप मी इथं लिहितोय. एचा इनवर्स इज इक्वल टू मॅट्रिक्स मला काय मिळालं? -3. कारण आय ने मल्टिप्लाय केलं तरी ए इनवर्सच राहिला. आता ए इनवर्स इज इक्वल टू -3 1. इथं कोण आहे? 3/2 आणि इथं कोण आहे? -1/2. हा झाला त्याचा काय झाला? इनवर्स. आलं का लक्षात? कशा पद्धतीने आपण प्रोसेस करत गेलो, कळलं का? डन. या पद्धतीने तुम्हाला प्रोसेस करायची आहे. तुम्हाला काय काढायचं आहे? काय शोधायचंय तुम्हाला? इनवर्स शोधायचं. आलं लक्षात? ठीक आहे. डन. जायचं पुढं. आता इथं
आता सेम इनवर्स करा, इलेमेंटरी फॉर्मेशन इथे. आता आपण वापर कशाचा केला, रोचा वापर केला. आता 3x3 दिले, आपण इथं कॉलमचा वापर करू. ओके, एक एक्झाम्पल घेऊया म्हणजे मग बाकीचं तुम्हाला लक्षात येईल काय करायचं. ठीक आहे, आता जर आपण इथे ठरवलं मला कॉलमचा वापर करून काय करायचं आहे, इनवर्स काढायचा आहे, बरोबर आहे. म्हणजे आता इथं ए मॅट्रिक्स मला दिलेली आहे. ओके, ए मॅट्रिक्स आहे, या मॅट्रिक्सला ए च्या इनवर्सनी मल्टिप्लाय केलं तर मला काय मिळणार आहे, आय. मला इथं कोण कोण आहे, माझ्याकडं इनवर्स आहे, इथं ए मॅट्रिक्स आहे, कोण आहे इथं 1 1 1 3 4 3 3 3 4 झालं. इज इक्वल टू कोण आहे, आय. आय म्हणजे कोण इथे, 1 0 0 0 1 1 0 0 1, हे 3x3 हे माझ्याकडे आहे. आता मला टार्गेट काय करायचंय, मला याला आय मध्ये म्हणजे याच्यात कन्वर्ट करायचं. जर हा आय मध्ये कन्वर्ट झाला तर मला इथं कोण भेटणार आहे, इनवर्स. ओके, ठीक आहे. मग आता ते करण्यासाठी पहिली गोष्ट माझ्याकडे पॉसिबिलिटी काय काय पहा. मला कशाचा वापर करायचा आहे, कॉलमचा वापर करायचा. कॉलमचा वापर करायचा सांग, इथं कोणी 1 1 1, मी अजून नंबर कमी कमी करून घेईल. कमी कसं करून घेईल, पहिली गोष्ट इथं कोणी 3, इथं कोणी 3, ह्या 3नी पहिली गोष्ट मला कॉलमचा वापर करतोय ना. आता मग अशी कशाचा वापर केला होता आपण, रोचा. तेव्हा आपण कशावर फोकस करीत होतो, कशावर फोकस करीत होतो, कॉलमवर. आता कॉलमचा वापर करतोय ना, आता फोकस कशावर करायचा, रोचा. ओके, आता पहिल्या रो मध्ये जर पाहिलं तर इथं कोण आहे 3, इथं कोण आहे 3, ह्या 3 ला मला 0 करायचं, कारण इथं कोण ठेवायचं मला फक्त 1, बाकीचे दोघं पाहिजे 0. मग याला मला 0 आणि याला 0 करायचं असेल तर माझ्याकडे आयडिया काय आहे, ह्या कॉलमचा वापर करणार आहे ना. मला कोणत्या कॉलम मध्ये चेंज करायचं आहे, कॉलम नंबर 2. कॉलम नंबर 2 मध्ये काय चेंज करायचं आहे मला, कॉलम नंबर 2 मध्ये, तर कॉलम नंबर 2 मधून मला मायनस करायचा आहे कॉलम नंबर 1. पण कसा, 3 ने मल्टिप्लाय करू, म्हणजे याला 3 ने मल्टिप्लाय केलं तो इथं आणला -0 झाला. आता त्याच वेळी मी अजूनही कॉलम नंबर 3 मध्ये चेंज करू शकतो. वन टाइम मी 2 कॉलम मध्ये चेंज करू शकतो, वन टाइम मध्ये. ओके, मग कॉलम मध्ये 1 2 मध्ये मी चेंज केला, कॉलम 3 हा वेगळा आहे ना, आता त्याच्यात चेंज करू शकतो. मग कॉलम नंबर 3 मध्ये पण मी चेंज करायचं ठरवलं, सॉरी काय चेंज करायचं ठरवलं, त्याच्यातून पण काय करायचं मला, मायनस कोण, कॉलम नंबर 1, पण कसा 3 ने मल्टिप्लाय करू. म्हणजे वन टाइम मी 2 क्रिया करू शकतो. त्यामुळे इथं काय झालं, ए चा इनवर्स इज इक्वल टू मॅट्रिक्स मध्ये पहिला कॉलम आहे तोच राहिला, काय 1 1 1. कॉलम कोणत्या कशात मध्ये चेंज झाला, आलं लक्षात, इथं कोण आहे 1 1 1, कॉलम 2 मध्ये चेंज झाला. याला 3 निघून इथं मायनस लावला, काय झाला हा 0. याला 3 निघून इथं मायनस लावला, हा काय झाला 1. याला 3 निघून इथं मायनस लावला 0. आता याला 3 निघून इथं मायनस लावला 0, बरोबर आहे, 0 1 0. ओके, ठीक आहे. इथं काय 0, याला 3 निघून इथं मायनस लावलं 0, याला 3 निघून मायनस लावलं 1. पहा तुमचं किती काम जागेवर रेड्यूस झालं, बरोबर आहे. मग हा चेंज तुम्हाला पलीकडे पण करायचा आहे. पहिल्या कॉलम मध्ये काही चेंज आहे का, नाही, म्हणजे काय 1 0 0. ओके, कोणत्या कॉलम मध्ये चेंज आहे आता तुमच्या, सेकंड कॉलम. याला 3 ने मल्टिप्लाय करा, मायनस ला आणला, इथं कोणाला -3, याला मायनस ला आणलं, याला काय शनी मल्टिप्लाय केलं आणि इथं काय आणलं तरी काय फरक पडतोय आता. ओके, म्हणजे इथं कोण राहणार 1 आणि इथं कोण राहणार 0. याला 3 ने मल्टिप्लाय केलं, मायनस ला आणलं, काय झालं -3. बाकी इकडे दोन्ही 0 आहेत, काय आलं तरी इथं 0 आणि इथं काय राहणार आहे 1. काय डाऊट इथं, डन, ठीक आहे. आता पहिलं काम, आता माझा हा 1 झाला, हा मला 1 पाहिजे, हा 1 मला काय नकोय, आता मला हा नकोय आणि मला हा नकोय, बरोबर आहे. म्हणजे आता मला बघा, याला मला 0 करायचं असेल तर हा 1 मी इथं काय करेल, मायनस करेल. त्याच वेळी जर मी याला इथं मायनस केला तर याला पण मायनस ला आणावं लागेल, याला मायनस ला आणावं लागेल, काहीच फरक पडत नाही 0 मायनस ला आणले तरी. म्हणजे इथं मग आता तुम्हाला वाटेल सर मग याने याला मायनस केलं तर लगेच दुसरी पण वापरा, पण वन टाइम मला वापरता येणार नाही का, कारण मी चेंज कोणात करतोय, पहिल्या कॉलम मध्ये. आता कॉलम मध्ये पहिल्या चेंज करायचं आहे, मी या दुसऱ्याला मायनस ला आणला, त्याच्या वेळेस तिसऱ्याला नाही मायनस ला आणू शकत. म्हणजे इथे मला वन टाइम दोघं नाही यूज करता येणार, वन टाइम मला एकच यूज करता येणार. म्हणजे आता मी कोणत्या कॉलम मध्ये चेंज करणार आहे, फर्स्ट मध्ये काय चेंज करणार आहे मी, फर्स्ट मधून मायनस करणार आहे, कोण C2 मायनस करणार. त्यामुळे मला इथं काय मिळालं, त्यामुळे मला इथं कोण आहे ए इनवर्स तसाच, ए इनवर्स तसाच. इथं काय होणार, इथं 1 कॉलम नंबर कोणत्या मध्ये चेंज आहे, फर्स्ट मध्ये, म्हणजे बाकीच्या याच्यात आहे का काही नाही. दुसरा कॉलम काय 0 1 0 तसाच. त्यानंतर
0 0 1 तसाच, बरोबर. मग आता फर्स्ट मध्ये चेंज आहे, हा इथं मायनसला आणला, हा मायनसला आणला 0 सॉरी 1, त्यानंतर हा इथं मायनसला आणला 0, हा इथं मायनसला आणला 1, पहिलं काम झालेलं आहे इज इक्वल टू. आता इथं सेम पॅटर्न काय करणार आहे तुम्ही, दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये काय चेंज आहे का, नाही, म्हणजे काय -3 1 0, त्यानंतर -3 0 काय 1. आता पहिली गोष्ट, याला इथं कशाला आणायचं आहे, याला इथं कशाला आणायचं मायनसला, म्हणजे इथं काय होणार आहे मायनस मायनस +3 होणार आहे, आणि ऑलरेडी इथं 1 आहे, म्हणजे इथं कोणाला 4, इथं मायनसला आणलं त्यामुळे हा काय झाला -1, आणि इथं याला मायनसला आणलं त्यामुळे काय झालं 0. आता ह्या 1चं मला काय करायचंय 0 करायचंय, म्हणजे मला हा 1 इथं मायनसला आणावं लागणार, म्हणजे कोणता कॉलम आणावं लागणार आहे तिसरा. म्हणजे आता मला परत कोणात चेंज करायचं आहे, C1 मध्येच करायचं आहे. काय चेंज करायचं आहे मला, C1 मधून मायनस करायचं आहे C3. ओके, म्हणजे आता इथं जर पाहिलं तर A चा काय आहे इनवर्स, ब्रॅकेट मध्ये काय इथं 1 0 1 0 0 सॉरी पहिल्या कॉलम मध्ये चेंज आहे ना, म्हणजे दुसरा आणि तिसरा मी लिहून घेतो 0 1 0 0 0 1 मॅट्रिक्स कंप्लीट. आता तिसरा मायनसला आणायचा, हा इथं मायनसला आणला 1, हा इथं मायनसला आणला 0, हा इथं मायनसला आणला 0. ओके, आता इथं इज इक्वल टू सेम पॅटर्न तुम्हाला तिकडं -3 1 0 -3 0 1. ओके, ठीक आहे. आता काय करायचंय, हा मायनसला आणायचा आहे, हा इथं मायनसला आणला -7 सॉरी +7 का, इथं -3 आहे, बरोबर आहे, हा +3 बनवून आला, बरोबर आहे, त्यामुळे इथं काय झाला 7 झाला, हा 0 इथं गेला -1, आणि हा इथं मायनसला आणला -1. अंडरस्टँड, समजलं. म्हणजे आता मला ए चा इनवर्स कळला, ए इनवर्स इज इक्वल टू इथं तयार कोण झाला, इथं कोण तयार झाला आय इज इक्वल टू, इकडे एक तुम्हाला मॅट्रिक्स मिळालेलं आहे, बरोबर आहे. म्हणजे ए इनवर्स इज इक्वल टू, तुम्हाला फक्त काय लिहायचंय, हे मॅट्रिक्स इथं लिहायचंय, कोणतं वालं, हे वालं इथं लिहायचं, मिळालं तुम्हाला इनवर्स. दॅट्स कॉल्ड एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. आले लक्षात, समजले, ठीक आहे. जायचं पुढं, आलो आपण इथं काय सांगितलंय इनवर्स ऑफ. आता इनवर्स काढायचं आहे, पण कोणत्या मेथडने, ऍडजॉइंटली. म्हणजे आता जी आपण मेथड पाहिली ती कोणती मेथड होती, एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. आता काय काढायचंय तुम्हाला, ऍडजॉइंट मेथड. आता ऍडजॉइंटनी जर मला ए मॅट्रिक्स तुम्ही मला दिलंय, आता मला याचा इनवर्स काढायचा, म्हणजे या मॅट्रिक्सचा जर मला इनवर्स काढायचा असेल तर त्याचा एक फॉर्म्युला आहे, बेसिक फॉर्म्युला आहे, 1/a चा मोड म्हणजे डिटर्मिनंट, याला मल्टिप्लाय करायचंय ऍडजॉइंट ए. मग आता ऍडजॉइंट ऑफ ए म्हणजे, आता मोड म्हणजे कळलं तुम्हाला, ओके, मोड म्हणजे कळलं तुम्हाला. मोड म्हणजे काय, त्याला डिटर्मिनंट मध्ये कन्वर्ट करणं आणि त्याची व्हॅल्यू काढणं. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला ए हाय मॅट्रिक्स दिलं आणि तुम्हाला सांगितलं काय 1 2 3 4, याचा काय काढा, मोड काढा. म्हणजे ए चा जर मला मोड काढायचा असेल तर याला मी डिटर्मिनंट लिहिला 1 2 3 4, म्हणजे ए च्या मोडची व्हॅल्यू काय झाली 4 1 4 आणि 3 2 6, म्हणजे किती आली -2, बरोबर. म्हणजे ए च्या मोडची व्हॅल्यू किती आली -2. अंडरस्टँड, ठीक आहे. आता इथं एक लक्षात ठेवा, इनवर्स तुम्ही त्याचाच काढू शकता जेव्हा त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 येत नाही. जर इथं डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 आली तर याचा इनवर्स तुम्ही काढू शकत नाही, कारण इथं जर 0 आला तर काय होणार आहे, नॉट डिफाइंड, आणि नॉट डिफाइंडनी जर तुम्ही ऍडजॉइंटला मल्टिप्लाय करताय तर काहीच उत्तर भेटत नाही. लक्षात आलं. म्हणजे इनवर्स त्याचाच निघतो ज्याच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 नसते. जर तुम्हाला कधी डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 पाहायला मिळाली तर समजून चालायचं दिस मॅट्रिक्स इज नॉट इन्व्हर्टिबल. इन्व्हर्टिबल म्हणजे त्याला तुम्ही इनवर्स काढू शकत नाही. इन्व्हर्टिबल नॉट इन्व्हर्टिबल. इन्व्हर्टिबल म्हणजे काय, ज्याला तुम्ही इनवर्स काढू शकता. मग आता इथं -2 उत्तर आले, म्हणजे याचा इनवर्स मी काढू शकतो. उत्तर 0 आहे का, नाहीये. म्हणजे इथं काय लिहिणार आहे, मोड ऑफ ए नॉट इक्वल 0, देअरफॉर ए मॅट्रिक्स इज इन्व्हर्टिबल. आलं लक्षात. मग आता हे कळलं मला, पण ऍडजॉइंट ए काय, ऍडजॉइंट ए म्हणजे काय, तुम्हाला जो ए मॅट्रिक्स दिलाय ना, ओके, त्याच्या को फॅक्टरचा मॅट्रिक्स बनवायचा. याचा कशाचा बनवायचा, को फॅक्टरचा. म्हणजे आता जो मॅट्रिक्स इथं बनणार आहे, इथं काय लिहायचे तुम्हाला, प्रत्येक एलिमेंटचा को फॅक्टर C11 C12 C21 C22. इथं काय लिहिले, इथं मी काय लिहिलेत, प्रत्येक एलिमेंटचा को फॅक्टर इथं लिहिले. को फॅक्टर कसं काढायचं 11वीत पाहिले, आता पण पाहणारच आहे. ओके, ठीक आहे. काय करतो आपण, त्याच्या मायनॉरला
-1 मल्टिप्लाय करतो, पण -1 मल्टिप्लाय करत असताना त्याचा इंडेक्स i+j करतो. ठीक आहे. मग याचा को फॅक्टर झाल्यानंतर याचा काय करायचा आहे, ट्रान्सपोज करायचा. याचा काय करायचा, ट्रान्सपोज. ट्रान्सपोज करणं म्हणजे काय, हा जो कॉलम आहे, रो आहे, त्याला कॉलम मध्ये काय C11 C12 C21 C22 याला ट्रान्सपोज करायचं. याला ट्रान्सपोज केल्यानंतर हा जो आहे ना, हा तुमचा आहे ऍडजॉइंट ए. म्हणजे दिलेल्या मॅट्रिक्सचा को फॅक्टर काढा, को फॅक्टर मॅट्रिक्स बनवा, को फॅक्टरचा ट्रान्सपोज करा. ट्रान्सपोज म्हणजे तुम्हाला ऍडजॉइंट ए. तो इथल्या तुम्हाला ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा, तुम्हाला काय मिळणार आहे, ऍडजॉइंट मेथडने काय मिळणार आहे, इनवर्स. आलं लक्षात? ठीक आहे. मग आता तुम्हाला याच्यावर प्रश्न कसा असणार, तुम्हाला एक मॅट्रिक्स दिला, त्याचा इनवर्स काढायचा नाही आणि बाय काय सांगितलं जाईल, ऍडजॉइंट मेथडने त्याचा इनवर्स काढा. पहिली गोष्ट तुम्ही काय करणार आहे, ए घेणार. ए मॅट्रिक्स काय 2 -2 4 3 मॅट्रिक्सचं घेतलं, त्याला लगेच काय केलं तुम्ही, डिटर्मिनंट मध्ये कन्वर्ट केलं. म्हणजे आता इथं काय येणार आहे 2 - 4 4 3. मग ह्या याची व्हॅल्यू किती आली, इथं किती आले 6 मायनस -8 म्हणजे इथं किती आले 6 मायनस म्हणजे इथं मायनस मायनस प्लस किती झाले +8 म्हणजे इथं किती आले 14. ओके. म्हणजे इथं काय लिहिणार तुम्ही, मोड ऑफ ए नॉट इक्वल 0 देअरफॉर ए मॅट्रिक्स इज इन्व्हर्टिबल. कळलं? डन. म्हणजे मोड ऑफ ए ची व्हॅल्यू किती आहे, मोड ऑफ ए इज इक्वल टू किती आहे 14. डन झालं. म्हणजे एक काम तुमचं कंप्लीट झालं. आता ह्या मॅट्रिक्सच्या प्रत्येकाचा काय काढायचं, मला को फॅक्टर काढायचं. पण को फॅक्टर काढत असताना मला आधी काय माहित पाहिजे, त्याचे मायनॉर माहित पाहिजे. मग आता मायनॉर काढायचे आहेत मला. मायनॉर कसे काढणार मी, प्रत्येक एलिमेंटचा मायनॉर. पहिल्या पोझिशन, आता इथं पोझिशन काय, पहिला रो पहिला कॉलम, पहिला रो दुसरा कॉलम, पहिला दुसरा रो पहिला कॉलम, दुसरा रो दुसरा कॉलम. किती आहेत, 4च एलिमेंट आहेत. 4 जणांचे मी काय काढले पहिल्यांदा, मायनॉर. आता मला जर मायनॉर काढायचे, पहिल्याच याचा जर मायनॉर काढायचा, त्याचा रो आणि कॉलम सोडायचा, म्हणजे याचा मायनॉर कोणाला 3. बरोबर आहे. मग आता त्याचा मायनॉर जर 3 आहे या पद्धतीने. आता जर मला याचा काढायचा असेल, त्याचा रो आणि कॉलम सोडला म्हणजे 4. आता मला याचा काढायचा आहे, त्याचा रो आणि कॉलम सोडला -2, याचा रो आणि कॉलम सोडला 2, मला काय मिळाले, मायनॉर मिळाले. आता मला काय काढायचे, याचे को फॅक्टर. आता मला जर को फॅक्टर काढायचे असतील, याचाच को फॅक्टर पहिल्या पोझिशनचा, याचा को फॅक्टर, याचा को फॅक्टर आणि याचा को फॅक्टर. ओके. को फॅक्टर कसा काढणार तुम्ही, याचा को फॅक्टर कसा काढणार आहे, याला काय करायचंय, -1 ने मल्टिप्लाय करायचंय, कोणाला, त्याच्याच मायनॉरला. -1 ने मल्टिप्लाय करायचंय कशाला, त्याच्याच मायनॉरला. बरोबर आहे. 1 2 -1 ने मल्टिप्लाय करायचं कोणाने, त्याच्याच मायनॉरने. म्हणजे आता हे तर कळलंय तुम्हाला. म्हणजे याचा अर्थ मायनॉर मल्टिप्लाय करणार आहे तुम्ही. ओके ठीक आहे. म्हणजे आता -1 ने मल्टिप्लाय करत असताना फक्त तुम्हाला त्या -1 चा इंडेक्स करायचा, त्याची पोझिशन कोणती, त्याची पोझिशन जर इव्हन पोझिशन असेल ना तर काय येणार आहे, पॉझिटिव्ह. ऑड असेल तर निगेटिव्ह. म्हणजे इथं इंडेक्स काय होणार आहे, 1 + 1 इंटू मायनॉर. मायनॉर कोण आहे, 3. बरोबर आहे. म्हणजे इथं काय होणार आहे, -1 चा इंडेक्स काय आहे, 1 + 2, या दोघांची ऍडिशन करतोय आपण, इंटू काय येणार आहे, मायनॉर किती आहे त्याचा 4. इथं काय झालं, -1 चा इंडेक्स काय आहे 2 + 1 इंटू काय येणार आहे -2. आणि इथं काय, -1 चा इंडेक्स किती येणार आहे 2 + 2 इंटू काय येणार आहे 2. डन. आता आपण डायरेक्ट मायनॉर लिहिणार आहे, सॉरी को फॅक्टर लिहिणार आहे. ओके. काय येतील को फॅक्टर सांगा आता, 3 ने. इथं याचं ऍडिशन किती येणार आहे 1, कारण -1 चा इंडेक्स किती येणार आहे 2. 2 म्हणजे काय आला प्लस. ओके. म्हणजे 3 × 3. इथं ऑड नंबर आला, इथं 4 आहे, 4 ने -1 ला गेलं -4. बरोबर आहे. इथं -2 ने, आता इथं पाहिलं तर परत ऑड आहे, 2 आणि 1 3, आणि इथं -1 आहे, -1 नी -1 चा क्यूब आहे म्हणजे -1च राहणार आहे. म्हणजे -2 नी -1 ला गेलं तर 2 आला. इथं पाहिलं तर -1 चा इंडेक्स काय होईल 4, -1 चा 4 आहे म्हणजे तो आला +1, +1 नी 2 ला गेलं 2. म्हणजे आता जे मला इथं एक मॅट्रिक्स मिळालं, इथंच लिहितो मी, ए हे जे मॅट्रिक्स आहे, आता हे काय आहे, को फॅक्टर मॅट्रिक्स. बरोबर. को फॅक्टरचा मॅट्रिक्स काय होईल आता इथं, 3 - 4 2 2. आता याला मला काय करायचंय, ऍडजॉइंट ए. म्हणजेच त्याला काय करायचं, मला ट्रान्सपोज करायचं. म्हणजेच काय करायचं, ए चा मला काय लिहायचं आहे, ट्रान्सपोज. आणि हा जो ट्रान्सपोज आहे, आता या
रोला मी काय करणार आहे, कॉलम मध्ये टाकणार आहे. म्हणजे 3 आणि कोण आला -4 आणि इथं किती आला 2 2. काय डाऊट इथपर्यंत? मग आता मला हे दोघंही समजलेत. मला फक्त काय करायचंय, फॉर्म्युला अप्लाय करायचा आणि इनव्हर्स काढायचा. इनव्हर्सचा फॉर्म्युला काय आहे, ए इनव्हर्स इज इक्वल टू 1 अपॉन मोड ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. म्हणजे आता इथं 1 अपॉन मोड मध्ये किती आली होती, याची व्हॅल्यू किती आली होती 14. मॅट्रिक्स मध्ये इथं कोण आहे, इथं आहे 2 2, इथं कोण आहे 3 आणि सॉरी -4. बरोबर आहे का? 3 -4 आणि इथं किती 2 2. 3 - 4 2 2. डन. मग आता इथं फक्त काय होणार आहे, हे आतमध्ये जाऊन मल्टिप्लाय करणार आहे. बरोबर. म्हणजे इथं काय झालं, आता हा इथं गेला किती आले 3/14. हा इथं गेला किती आले, म्हणजे किती आले 1/7. हा इथे गेला म्हणजे किती आले 2/7 पण मायनस. बरोबर आहे. आणि हा इथे गेला परत 1/7. झालं. मला ए चा काय मिळाला, इनव्हर्स मिळाला. सिस्टीम लक्षात ठेवा, एखादा आकडा जर इकडे तिकडे झाला असेल तर उत्तर चुकीचं येऊ शकतं. पण नक्की काय आपण सिस्टीम फॉलो केली, त्या सिस्टीमला फॉलो करा. आकडा इकडे प्लस मायनस एखादं जर चुकून झाला असेल आपलं पण, तर उत्तर चुकीचं येऊ शकतं. पण पॅटर्न लक्षात आला काय करायचंय, म्हणजे ऍडजॉइंटनी काढत असताना पहिल्यांदा आपल्याला काय काढायचंय, डिटर्मिनंट, आणि नंतर त्याचं काय काढायचं ऍडजॉइंट. ऍडजॉइंट म्हणजे काय, को फॅक्टरचा मॅट्रिक्स. पण को फॅक्टरचा कोणता, ट्रान्सपोज मॅट्रिक्स. आलं लक्षात? ठीक आहे. मग हे जसं 2/2 च्या ऑर्डरचं होतं, तसं तुम्हाला काय करायचंय 3/3 च्या ऑर्डर. मग आता याची व्हॅल्यू कशी काढणार तुम्ही, ए जर तुम्हाला मॅट्रिक्स दिलं तर तुम्हाला एचा काय काढायचं आहे, डिटर्मिनंट. म्हणजे याला तुम्ही याच्यात टाकणार आणि याची व्हॅल्यू कशी काढायची माहिती तुम्हाला. मग याची व्हॅल्यू काढणार, तो मिळाला तुम्हाला काय, एचा काय मिळाला, डिटर्मिनंटची व्हॅल्यू. जर ती 0 आली तर तुम्ही त्याला इन्व्हर्टेबल म्हणणार नाही, जर 0 नाही आली तर तुम्ही तो इन्व्हर्टेबल झालं. मग आता त्याचे काय काढायचे, प्रत्येक एलिमेंटचा काय काढायचा, को फॅक्टर. को फॅक्टर काढत असताना आधी काय काढावं लागणार तुम्हाला, मायनॉर. म्हणजे जर प्रत्येक एलिमेंटचा जर मला मायनॉर काढायचा असेल तर इथं मायनॉर पहिल्या एलिमेंटचा काय भेटणार आहे, पहिल्या एलिमेंटचा मायनॉर काय मिळाला मला, इथं डिटर्मिनंट मिळणार आहे पा, काय येणार आहे 2 - 1 -1 2. म्हणजे काय भेटणार आहे 4 मायनस 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 प्लस 1 म्हणजे 4 - 1 म्हणजे उत्तर किती आलं 3. म्हणजे पहिल्या एलिमेंटचा मला मायनॉर काय मिळाला 3 मिळाला. आता मला त्याचा को फॅक्टर काढायचा आहे, तर मला को फॅक्टर पहिल्या एलिमेंटचा काय आला -1. याचा इंडेक्स काय येणार आहे 1 + 1 इंटू त्याचा मायनॉर. त्याचा मायनॉर तर कोण आहे 3 आहे. म्हणजे इथं काय आला -1 चा इंडेक्स काय आला 1 चा स्क्वेअर इंटू काय येणार -1 चा स्क्वेअर इंटू 3. म्हणजे -1 चा स्क्वेअर हा +1 इंटू 3 म्हणजे काय आलं 3 × 3. आलं लक्षात, समजलंय. म्हणजे या ठिकाणी मला काय मिळालं, को फॅक्टर. म्हणजे हे को फॅक्टरचे मॅट्रिक्स तयार करून त्याला परत काय करायचं तुम्हाला, ट्रान्सपोज करायचं. म्हणजे याचं काय मिळणार तुम्हाला, ऍडजॉइंट. याच्या ऍडजॉइंटला घ्या, याच्या मॅट्रिक्स डिटर्मिनंटला घ्या, मल्टिप्लाय करा, तुम्हाला उत्तर भेटून जाईल. कळलंय सिस्टीम कशी फॉलो करायची. मायनॉर प्रत्येक एलिमेंटचा कसं काढायचं कळलं, प्रत्येक एलिमेंटचा को फॅक्टर कसं काढायचं कळलं, त्या पॅटर्ननी तुम्हाला काढायचंय आणि उत्तर येईल. ओके ठीक आहे. टॉपिक घेताना आपण घेतलंय. त्यानंतर आले त्याच्या पुढचा पार्ट. काय त्याच्या पुढचा पार्ट, ऍप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स. आता मॅट्रिक्सचं ऍप्लिकेशन म्हणजे काय, ऍप्लिकेशन म्हणजे तुम्हाला लिनियर इक्वेशन दिले जाते आणि ते लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करत असताना तुम्हाला या मेथडचा काय करायचा आहे, वापर करायचा आहे. जर तुम्ही या मेथडचा वापर केला तर तुम्हाला काय करता येईल, एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढता येईल. एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढणं म्हणजे काय, 10वीला असताना तुम्हाला काही लिनियर इक्वेशन दिली होती, ती इक्वेशन सॉल्व्ह करताना तुम्ही काय वापरलं, इलिमेंटिंग मेथड, सबस्टिट्यूशन मेथड, क्रॅमर्स रूल. बरोबर आहे. त्याच इक्वेशनला सॉल्व्ह करताना आता तुम्हाला इन्व्हर्जन मेथड आणि रिडक्शन मेथड यूज करायची. आता इन्व्हर्जन मेथड म्हणजे काय, ज्याच्यात तुम्हाला ऍडजॉइंटचा वापर करायचा, ऍडजॉइंट मेथडचा. त्याच्यात तुम्हाला कशाचा वापर करायचा आहे, ऍडजॉइंट मेथडचा. आणि रिडक्शन मेथड काय, ज्याच्यात तुम्हाला इलिमेंटरीचा वापर करायचा. म्हणजे ऍट द एंड परत नवीन काहीच नाही. ह्याच दोन मेथडचा तुम्हाला वापर करून तुम्हाला इथं काय करायचंय, त्याचं ऍप्लिकेशन शोधायचं. अंडरस्टँड, समजलंय नक्की. जायचं बघूया आपण यातली पहिली मेथड काय. ओके, ऍप्लिकेशन कोणत्या, इन्व्हर्जन मेथड. ओके, इन्व्हर्जन मेथड मध्ये मी तुम्हाला आता सांगितलं कशाचा वापर करायचा आपल्याला, ऍडजॉइंटचा. कसा तो पाहूया आपण. तुम्ही इक्वेशन काय, 2x + 5y = 1. दुसरं इक्वेशन काय, 3x + 2y = 7. डन. आता इथं तुम्हाला एक मॅट्रिक्स लिहायचंय. मॅट्रिक्स कसं लिहिणार आहे पहा तुम्ही, 2 3 5 2. सेकंड मॅट्रिक्स, व्हेरिएबल x × y = 1 7. लिहिलं काय मॅट्रिक्स आहे. हेअर इथं काय करूया आपण, लेट a = फर्स्ट वाला मॅट्रिक्स कोण आहे
2 3 5 2. त्यानंतर हे बी मॅट्रिक्स सॉरी याला बी नाही ए मॅट्रिक्स म्हणणार. एक्स मॅट्रिक्स काय एक्स मॅट्रिक्स एक्स आणि वाय आणि बी मॅट्रिक्स कोणता आहे 1 आणि 7 झालं. ओके म्हणजे याचा जो फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट काय ए नी कोणाला मल्टिप्लाय केले एक्स ला तेव्हा तुम्हाला उत्तर काय मिळालं बी. ओके आता याला प्री मल्टिप्लाय करायचंय कोणी इनव्हर्सनी पावर का काय प्री मल्टिप्लाय प्री आधी मल्टिप्लाय करा कशाने ए इनव्हर्स बाय बोथ साइडला जर मी मल्टिप्लाय केलं तर मला तिथं काय भेटणार आहे हा जो ए एक्स आहे याला इनव्हर्सनी मल्टिप्लाय करतोय ए च्या इनव्हर्सने इज इक्वल टू मग मला तिकडे पण करावं लागेल ना काय ए इनव्हर्स इंटू काय येणार आहे बी. आता मला एक माहिती आहे त्या मॅट्रिक्सला जर त्याच्याच इनव्हर्सनी मल्टिप्लाय केलं तर कोण मिळतो आय इंटू ए सॉरी एक्स इज इक्वल टू कोण आहे ए चा इनव्हर्स इंटू कोण आहे बी. आता आयने जर कोणत्याही मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केलं तर आहे तेच मॅट्रिक्स कंटिन्यू होतं कारण तो 1 चं काम करतो. ओके म्हणजे इथं कोणाला ए चा इनव्हर्स इंटू बी. आता मला एक्स माहिती आहे का माहिती आहे बा एक्स म्हणजे कोण आहे माझा एक्स वाय. मला बी माहिती आहे का माहिती आहे कोण आहे माझा 1 7. फक्त मला कोण माहित नाही इथं ए चा इनव्हर्स माहित नाही आणि मला जर ए चा इनव्हर्स काढायचा असेल तर मला कोणती मेथड वापरायची ऍडजॉइंट मेथड वापरायची. ऍडजॉइंट मेथडने मी काय काढणार ए चा इनव्हर्स काढणार आणि तो इनव्हर्स मी इथं पुट करणार. आलं लक्षात. मग आता माझ्याकडे ए मॅट्रिक्स कोण आहे 2 5 3 2. ओके मग आपण काढूया काय मॅट्रिक्स 2 5 3 2 हे मॅट्रिक्स आहे ए 1. मग आता याचा मला काय काढायचं आहे इनव्हर्स काढायचा आहे. इनव्हर्सचा माझ्याकडे फॉर्म्युला कोणता आहे ए चा इनव्हर्स इज इक्वल टू 1 अपॉन ए चा डिटर्मिनंट इंटू ऍडजॉइंट ए. ओके ठीक आहे. स्पेलिंग मिस्टेक जी की नेहमीच होते. ठीक आहे ओके ठीक आहे. आलो आपण इथं ए इज इक्वल टू काय झालं आता एच्या डिटर्मिनंटला 2 5 3 2 काय झालं आता इथं 4 वजा 15 म्हणजे किती आले -11. डन म्हणजे इन्व्हर्टेबल आहे. आता याचं काय करायचं मला मोड ऑफ ए ची व्हॅल्यू कळली इथं लिहिलं मॅट्रिक्स काय इन्व्हर्टेबल आहे. आता याचं मला काय काढायचं आहे को फॅक्टरचा पहिली गोष्ट याचे काय काढायचे मायनॉरचं काय काढायचं को फॅक्टरचं काय करायचं ट्रान्सपोज बरोबर आहे. मग आता मी इथं डायरेक्टली लिहितोय बघूया किती जणांना कळतंय. ओके एचा मी काय लिहितोय आता आपण को फॅक्टर लिहूया. ओके को फॅक्टरचा एलिमेंट पहिलं याचा फर्स्ट पोझिशन आहे त्याचा मायनॉर कोण आहे 2 ला कशाने मल्टिप्लाय करायचं -1 चा इंडेक्स कोण असणार -1 चा इंडेक्स 1 याची पोझिशन काय 1 1 म्हणजे -1 चा इंडेक्स काय होणार 2 चा म्हणजे -1 चा काय होणार +1 म्हणजे याचा मायनॉर कोण आला को फॅक्टर कोण आला 2 चा. आता आलो मी ह्या पोझिशनकडे याचा मायनॉर कोण आहे आधी मला सांगा 3 त्याला मल्टिप्लाय करायचंय पण -1 चा इंडेक्स कोण असणार आहे त्यावेळेस 3 म्हणजे याची पोझिशन काय ऑड आहे. म्हणजे थोडक्यात काय करा साइन कोणतं द्यायचं हे ठरवायचं त्याच्या पोझिशन नुसार. पहिल्याचा मायनॉर कोण आहे 2 आणि त्या पहिल्याची पोझिशन काय आहे इवन पोझिशन आहे 1 + 1 म्हणजे इवन पोझिशन आहे. ओके तशी पोझिशन ऑड आहे 1 नंबरला येतो पण आपण पोझिशन डोक्यात काय ठेवतोय ऍडिशन म्हणजे हा पहिला रो पहिला कॉलम म्हणजे 2 नंबरला त्याची तशी पोझिशन 2 आपण असं कन्सिडर करणार. ओके म्हणजे त्याचं साइन काय करायचं तुम्हाला आहे तेच ठेवायचं. इवन जर नंबर येत असेल त्याच्या पोझिशन नुसार जर इवन नंबर असेल तर साइन काय करा आहे तेच ठेवा आणि जर पोझिशन ऑड येत असेल फक्त साइन चेंज करा. ओके मग आता याचा हा कोण आहे 3 को फॅक्टर मायनॉर मग को फॅक्टर कसा काढणार त्याचं साइन याची पोझिशन जर पाहिले तर पहिला रो दुसरा कॉलम म्हणजे 3 म्हणजे याचं साइन काय करा चेंज करा. आता आलो आपण याचं पहिला रो दुसरा रो पहिला कॉलम म्हणजे 3 म्हणजे काय आला ऑड. ओके आणि त्याचा मायनॉर कोण आहे 5 म्हणजे त्याचं काय झालं -5 साइन चेंज करा. दुसरा रो दुसरा कॉलम म्हणजे 4 इवन आहे म्हणजे आहे तेच ठेवा. मग याचा मायनॉर कोण आहे आधी 2 आहे तोच ठेवा. काढलं. आता याचा काय काढायचं आहे आपल्याला ऍडजॉइंट ऑफ एचा ऍडजॉइंट काय एचा ऍडजॉइंट याला 2 - 3 -5 2 झालं.
आता मला हा पण आहे, हा पण आहे, बरोबर. म्हणजे मला फक्त काय करायचं आहे, इनवर्स लिहायचं आहे. आता कसा काढणार मी इथं, इज इक्वल टू 1 एचा मॅट्रिक्सची व्हॅल्यू किती आहे, -11. ओके, ऍडजॉइंट कोण आहे इथं, इथं कोण आहे, 2 -5 -3 2. म्हणजे आता इथं काय झालं, हा मी उचलणार. ओके, मग आता हा मी प्रत्येकाला न्यू मल्टिप्लाय. ओके, मल्टिप्लाय नेल्यामुळे काय झालं आता इथं 2/-11 म्हणजे मायनस. ओके, मायनस मायनस काय झालं इथं प्लस. ओके, 11 इथं काय आलं 3/11 आणि इथं -2/11 झालं. ओके, मग आता हे आपल्याला कुठे ठेवायचंय, इथं. सोपं नाही, सरळ सरळ नाही. अरे झालं इनवर्स काढलं संपलं नाही. आता काय करायचं, एक्स. एक्स कोण आहे तुमचा, पहा एक्स कोण आहे, एक्स वाय. बी कोण आहे 1/7 आणि ए इनवर्स आता आपल्याला तिथे भेटलेलाच आहे, बरोबर आहे. मग आता याला काय करायचंय तुम्हाला, ओके इथं घेऊया आपण. आता इथं कोण आहे, फॉर्मॅट मध्ये आणला कोणता आहे आपल्याला, एक्स इज इक्वल टू ए इनवर्स बी. हा कोण आहे, एक्स वाय. हा कोण आहे, ए चा इनवर्स आत्ताच आपल्याला मिळाला आहे, तो कोण आहे -2/11 3/11 5/11 -2/11 आणि इथं कोण आहे 1 आणि 7. मग काय झालं इथं, एक्स आणि वाय इज इक्वल टू, आता काय करणार तुम्ही, ह्या दोन मल्टिप्लिकेशन होणार आहे, बरोबर. हा रो उचलणार, ह्या कॉलमवर टाकणार, म्हणजे पहिला रो पहिला कॉलम, बाकी काहीच राहिलं नाही. म्हणजे पोझिशन काय येणार आहे, एकच. म्हणजे आता इथं काय होणार आहे, पहिला रो पहिला कॉलम, पोझिशन एकच आहे. म्हणजे दोन कोणाला हे उचलणार असं, म्हणजे -2/11 कोणाला मल्टिप्लाय जाणार 1 ला, म्हणजे काय येणार आहे -2/11. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आता, प्लस कोण, हा उचलणार असं टाकणार, म्हणजे 7 35/11 खाली आलो. दुसरा रो कॉलम पहिलाच, म्हणजे परत पोझिशन एकच आली, 3 1 म्हणजे 3/11 हा इथं गेला, इथं मायनस आहे, त्यामुळे इथं काय होणार आता मायनस. 7 दोन्ही किती आले 14/11. ओके, म्हणजे आता त्याच्या पुढची कंडिशन, ए मॅट्रिक्स काय इथं एक्स आणि वाय इज इक्वल टू, पलीकडे जर पाहिलं तर इथं काय होणार, बेस जर सेम असेल तर तो एकदाच लिहितात, आणि 35 मधनं 2 गेल्यावर 33 आले. आणि इथं पण बेस काय लिहिणार आहे मी, एकदाच लिहिणार आहे, आणि 11 मधनं 3 गेले, मायनस किती राहणार आहे 11. म्हणजे इथं जर पाहिलं तर एक्स वाय इज इक्वल टू तिकडे आले 3, बरोबर. 11 3 33 आणि इथं 11 1 11 -1. म्हणजेच बाय इक्वॅलिटीने एक्स इज इक्वल टू कोण मिळाला तुम्हाला 3 आणि वाय इज इक्वल टू कोण मिळाला -1. कळलं, आले लक्षात नक्की. तर या पॅटर्ननी तुम्हाला ऍडजॉइंट मेथडचा वापर करून तुम्ही काय काढला, इन्व्हर्जन मेथड वापरली. कोणती तुम्ही, इन्व्हर्जन मेथड. याने इन्व्हर्जन मेथडनी तुम्ही काय काढलेलं आहे, एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढलेल्या आहेत. इन्व्हर्जन मेथड मध्ये तुम्ही कोणाचा वापर केलाय, ऍडजॉइंट, आणि ही त्याची सिस्टीम. आले लक्षात, समजलंय नक्की. जायचं पुढं. आता दुसरं आहे काय, रिडक्शन मेथड. रिडक्शन मेथड मध्ये वापर कशाचा करायचा आहे, इलेमेंटरी फॉर्मेशन. 3/3 ची ऑर्डर आली तरी सेम पॅटर्न ना, ठीक आहे. आता इथं जर पाहिलं तर काय इक्वेशन दिले तुम्हाला, 2x + 3y इज इक्वल टू काय 9, आणि तिथं काय y - x, म्हणजे आपण आपल्याला पॅटर्न बदलायचा नाही आपला. इथं काय लिहायचंय -x + y इज इक्वल टू -2. ओके डन. त्यामुळे इथं मॅट्रिक्स काय मिळालं मला, 2 -1 3 1. इथं काय मिळालं x y, आणि इथं कोण मिळाला 9 - 2. आता पहा सिस्टीमचं नाव काय, रिडक्शन. रिडक्शन म्हणजे काय करणं, कमी करणं. कमी कसं करणार, आता इथं सिस्टीम पहा काय करायचं, याला अप्पर ट्रँग्युलर नाही तर लोअर ट्रँग्युलर मध्ये कन्वर्ट करायचं. काय करायचंय, अप्पर ट्रँग्युलर नाहीतर लोअर ट्रँग्युलर. अप्पर ट्रँग्युलर आणि लोअर ट्रँग्युलर म्हणजे काय, ह्या मेन जो डायगोनल आहे, ह्या डायगोनलच्या खालची तरी मेंबर 0 करा, नाही तर वरचे तरी 0 करा. मग आता आपल्याला सोपं कोणतं आहे, -1 ला 0 करायचं. -1 ला मला काय करायचंय 0 करायचं. -1 ला 0 कसं करणार, त्यापेक्षा ह्या 3 ला मला 0 करणं सोपं आहे. याला 3 ने मल्टिप्लाय करून डायरेक्ट, बरोबर आहे. म्हणजे आता इथं मी चेंज केला, काय चेंज केलं मी इथं, कोणत्या रो मध्ये चेंज केला,
फर्स्ट रो मध्ये चेंज केला. काय चेंज केला मी फर्स्ट रो मध्ये? R1 मधून मी मायनस केला R2, पण नुसता मायनस नाही केला, त्याला 3 ने मल्टिप्लाय करून केला. त्यामुळे आता इथं नवीन मॅट्रिक्स मला काय मिळालं? पहा, R1 तसा चेंज कोणात आहे? R1 मध्ये. R2 तसाच म्हणजे -1 आणि 1 तसाच. बरं, चेंज कोणात झाला? चेंज कोणात झाला? फर्स्ट रो मध्ये. आता याला 3 ने मल्टिप्लाय केलं आणि वरती मायनस आणला. इथं 3 ने केल्यामुळे काय झालं? -3. -3 वरती मायनस आणल्यामुळे काय झाला? +3 झाला. 3 ने मल्टिप्लाय केलं -3 झाला. -3 वरती मायनस आणल्यामुळे +3 आणि 2 म्हणजे किती झाले? 5. आणि इथं काय झालं? 0 इज इक्वल टू इथं कोण आहे? x आणि y. इथं कोण आहे? पहिला. पहा, सेकंड रो तसाच आहे. याला याला 3 ने मल्टिप्लाय केलं, काय झाला? -6. -6 वरती मायनस आणला म्हणजे +6 झालं. 3 2 6 -6. -6 वरती आला मायनसला, +6 झाला. वरती 9 आहे म्हणजे 9 6 15 झालं. आता इथं तुमचं संपलं, प्रोसेसर संपली. आता फक्त काय करायचं? इक्वेशन क्रिएट करायचं. इक्वेशन कसं क्रिएट करणार? मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन म्हणजे काय? आता हा रो उचला, याच्यावर टाका, म्हणजे काय झालं? 5 × x 0 × y म्हणजे इथं कोण आला? फक्त 5x. बरोबर आहे. याला उचला, असं टाका, म्हणजे काय झालं? -1 ने x ला गेलं -x, 1 ने y ला गेलं +y झालं. इज इक्वल टू तिकडे कोण आहे? 15 अपॉन अपॉन नाहीये, -2 म्हणजे बाय इक्वॅलिटीने मॅट्रिक्सची इक्वॅलिटी काय सांगते? ह्या एलिमेंटला हा एलिमेंट इक्वल आहे म्हणजे काय झालं? 5x = 5. ओके, आणि 15 आणि इथं काय? -x + y = -2 म्हणजे x = 15/5 म्हणजे x = कोण आला? 3. आणि इथं जर पाहिलं, आता 3 आहे, तुम्ही इथं पुट करू शकता. ओके, म्हणजे x व्हॅल्यू किती आली? -3 + y = -2 म्हणजे y = -2. हा तिकडे जाऊन +3 झाला म्हणजे y = +1 मिळाली मला x आणि y ची. म्हणजे एक तर तुम्हाला अपर ट्रायंग्युलर नाही तर लोअर ट्रायंग्युलर, म्हणजे मेन डायगोनलच्या खालचे मेंबर 0 करा किंवा वरचे 0 करा, जे लवकर सोपे जातील ते लवकर करा. अंडरस्टँड? म्हणजे इथं कोणती रिडक्शन, म्हणजे तसा वापर केला तर कोणाचा वापर केला आपण? एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनचा वापर केला. आलं लक्षात? ही सोपी आहे, ती पण सोपी आहे, फक्त थोडीशी लेंथी आहे, एवढंच आहे. आलं लक्षात? म्हणजे या पद्धतीने तुम्हाला रिडक्शन मेथडचा वापर करून काय करायचं आहे? x आणि y काढायचं आहे. हे जर 3/3 च्या ऑर्डर मध्ये आलं तर काय करायचंय? फक्त सेम पॅटर्न, 3 इक्वेशन लिहून घ्या, डिटरमिनंट लिहून घ्या, x y z असणार आहे तिथं. अपर ट्रायंग्युलर लोअर ट्रायंग्युलर करा, इक्वेशन क्रिएट बनवलं फक्त तिथं. इथं सगळं 2 ने, तिथं सगळं 3 ने. आले लक्षात? सिस्टीम लक्षात आली, फॉर्मॅट लक्षात आला. तर या पद्धतीने तुम्हाला रिडक्शन मेथड करायची आहे. या ठिकाणी तुमचा हा टॉपिक कंप्लीट झालेला आहे. म्हणजे जर तुम्ही नीट पाहिलं तर तुम्हाला फक्त ह्या टॉपिक मध्ये 2च मेथड यूज करायचे. एक आहे एलिमेंटरी आणि दुसरा आहे ऍडजॉइंट. कारण परत पुढे इन्व्हर्जन आणि रिडक्शन मध्ये पण तुम्हाला त्याचाच वापर करायचा. म्हणजे 4च पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन, ऍडजॉइंटचा फॉर्म्युला, बरोबर आहे. आणि त्यानंतर इन्व्हर्जन मेथड ऍडजॉइंटच वापरतो आणि रिडक्शन मध्ये अपर किंवा लोअर ट्रायंग्युलर वापरून इक्वेशन क्रिएट करून एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. ओके, डन. तर या पद्धतीने तुमचा मॅट्रिक्स संपलाय. नीट पहा, शॉर्ट नोट्स काढून घ्या, ते फॉर्म्युले लक्षात ठेवा, म्हणजे जेणेकरून त्याचा वापर तुम्हाला सीईटीला आणि बोर्डाला होईल.